एक्सपोसॅट हे जे हा जो उपग्रह आहे तो आता अवकाशात झेपावतोय। अवघी 4 सेकंद शिल्लक आहेत आणि ही थेट दृश्य श्रीहरिकोट्यातली। Bright morning of the New Year's Day made brighter by a majestic liftoff. PSLV C-58 carrying India's X-ray polarimetric satellite towards its destination. जी हाँ, इस वर्ष का प्रथम प्रमोशन श्रीहरिकोटा के प्रथम प्रमोशन मंच से PSLV C-58 का हमने सफलतापूर्ण उत्थापन देखा और यह अपनी उद्दिष्ट कक्षा की ओर निरंतर बढ़ता हुआ। प्रथम चरण का निष्पादन पूरी तरह सामान्य। Nominal thrusting by PS1 stage. Nominal burn time for the strap-ons is 70 seconds and the core motor for 109 seconds. इस समय यान अपने अधिकतम गतिक दाब से गुजरता हुआ। प्रथम चरण का कुल प्रज्वलन काल 110 सेकंड का होगा। तत्पश्चात इसे यान से पृथक कर दिया जाएगा। Sharp tracking station currently tracking the flight. Ground lead strap-on separated. दोनों स्ट्रैप-ऑन्स को यान से पृथक कर दिया गया है तथा कोर बूस्टर अभी भी प्रज्वलित है। Presently the core S139 motor alone thrusting. The strap-ons have been separated. Normal. This stage will carry the rocket to 57 kilometers altitude and add 1.6 kilometers per second as a relative velocity. इस घटनाक्रम पे अगला है प्रथम चरण का पृथकन तथा द्वितीय चरण का प्रज्वलन। First stage separated. Second stage engine started. आणखी काही तपशील आपण जाणून घेऊयात। इस्रोच्या या मोहिमेची वैशिष्ट्य नेमकी काय आहेत बघूया। क्षकिरण पोलामीटर उपग्रह म्हणजेच एक्सपोसॅट याचं लॉन्चिंग होईल। एक्सपोसॅट अंतराळातील गूढ रहस्य आणि ब्लॅक होल अर्थात कृष्ण विवरांचा शोध घेईल। एक्सपोसॅट सॅटेलाइट अंतराळातील किरणोत्सर्गांचा अभ्यास करणार आहे। किरणोत्सर्गांच्या स्रोतांची जी छायाचित्र असतील ती सॅटेलाइटच्या मदतीने घेतली जाणार आहेत। पल्सर सुपरनोवा एक्स-रे बायनरीचा सुद्धा शोध एक्सपोसॅट घेणार आहे। सक्रिय गॅलेक्टिक न्यूक्ली नॉन थर्मल सुपरनोवाचा शोध सुद्धा घेतला जाईल। पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल रॉकेटच्या मदतीने उपग्रहाचं प्रक्षेपण केलं जाणार आहे। इस्रोच्या एक्सपोसॅट मोहिमेसाठी 9,50 लाखांचा खर्च आलाय। श्रीहरिकोटातील सतीश धवन अंतराळ केंद्रामधून या सॅटेलाइटचं प्रक्षेपण केलं जाईल। त्यामुळे आता इस्रो नवीन विक्रम रचण्यासाठी सज्ज आहे। संशोधक अतुल खेरडे सध्या आपल्याशी जोडले गेलेत। आपण त्यांच्याशी या सगळ्या संदर्भात बोलूया। अतुलजी, स्वागत आहे पुढारी न्यूजवर तुमचं। भारताकडून इस्रोकडून अशा पद्धतीने इतकी महत्त्वाकांक्षी मोहीम आखली गेली आहे। काय नेमकं वैशिष्ट्य असेल या मोहिमेचं आणि कशा पद्धतीने फायदा होईल अंतराळातल्या या संशोधनाचा? पण त्या मोहिमेविषयी बोलतोय ना, कारण इस्रोची 4 मोहीम पॅरलल मध्ये सुरू होत असतात। आज एक्सपोसॅट जाणार आहे। तर हे मुळात बेसिकली अंतराळातून आपल्याकडे जी माहिती येते ती सगळी प्रकाशाच्या द्वारेच येऊ शकते, इतर कुठल्याच माध्यमाने येऊ शकत नाही। जसं इथे आपल्याला आवाज वगैरे येतो पण तिकडे काही दुसरा काही मार्ग नाहीये आणि हा प्रकाश वेगवेगळ्या तीव्रतेचा असतो, वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचा असतो। त्यातला आपल्या डोळ्याला दिसणारा प्रकाश हा फक्त उजेड म्हणून आपल्याला दिसतो, पण बाकीचे एक्सरे वगैरे हे सुद्धा प्रकाशाचे स्वरूप आहेत वेगवेगळे। आणि ह्या एक्सरेतनं ऑब्झर्वेशन करून आपल्याला अंतराळाविषयी वेगवेगळ्या तिथल्या खगोलांच्या अभ्यास अवस्थांविषयी माहिती मिळू शकते। फक्त ही एक्सरे मध्ये असल्यामुळे काय होतं, ते एक्सरे पृथ्वीचं वातावरण भेदून खालपर्यंत येऊ शकत नाही, त्यामुळे आपल्याला पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर जाऊन बघावं लागतं। आणि ते बघण्यासाठी हे सॅटेलाइट पाठवणार आहे। ते पोलिक्स नावाचं एक सॅटेलाइट आहे त्याच्यामध्ये आणि एक एक्सपेक्ट नावाचं सॅटेलाइट, असे 2 आहेत त्याच्यामध्ये। तर ते वेगवेगळ्या तीव्रतेचे, म्हणजे जसं आता पिवळा प्रकाश आणि जांभळा प्रकाश हे असे वेगळे प्रकाश असतात, तसे एक्सरेज मध्ये पण वेगवेगळे प्रकार असतात। तर एक त्याच्यातला हाय इंटेन्सिटीज आहे जो 8 ते 30 किलो इलेक्ट्रॉन व्होल्ट पर्यंत असतो आणि थोडा खालच्या याच्यातला आहे तो 0.8 पासून ते 15 पर्यंत।
हे बघणारे कॅमेरे वेगळे असतात, त्यामुळे 2 वेगवेगळे कॅमेरे 2 वेगवेगळ्या सॅटेलाइट्स मध्ये ठेवून पाठवणार आहेत. जी जी अतुलजी धन्यवाद, तुम्ही पुढारी न्यूजशी या सगळ्या संदर्भात बोललात यासाठी.